Hi student, today we discuss about the last point in this 5 number chapter, that is origin and evolution of life. In this chapter, last point we discussed today, that is human evolution. 5.13 point, that is human evolution, म्हणजे मानवाची उत्क्रांती कशी कोणत्या प्रकारे होत गेली ते ह्युमन इव्होल्युशन आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर पहा, इट हॅज बीन ट्रेस्ड दॅट द ह्युमन इव्होल्युशन ॲपियर टू हॅव इव्हॉल्ड फ्रॉम फ्री ड्वेलिंग श्रीव लाईक ॲनिमल. आता सुरुवातीला हे जे ह्युमन होते ते कसे होते. इट हॅज बीन ट्रेस दॅट ह्युमन इव्होल्युशन ॲपियर टू हॅव इव्हॉल्ड फ्रॉम ट्री ड्वेलिंग, म्हणजे ते झाडावरती राहत होते. आणि त्याच्याबरोबर कसे होते ते श्रीव लाईक ॲनिमल, म्हणजे जशी खार हे असते पहा, खार प्राणी आहे त्याच्यासारखे हे काय करत होते, एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती हे त्यांचे डायरेक्टली लिव्हिंग सर्वायवल करत होते. म्हणजे एक्झॅक्टली ते कुठे राहत होते, झाडांवरती. दिस प्रोसेस बिगिन इन डायरेक्टली कधी ह्याची सुरुवात झाली तर पॅलिओसिन इपोक. पॅलिओसिन इपोक म्हणजे हे काय जिओलॉजिकल स्केल आहे, काय जिओलॉजिकल टाईम स्केल आहे, त्याला डायरेक्टली काय म्हटलं जातं, पॅलिओसिन इपोक. म्हणजे एक्झॅक्टली ते इव्होल्युशन या जिओलॉजिकल स्केलनुसार काय झाले, स्टार्ट झाले, म्हणजेच त्याला जिओलॉजिकल टाईम स्केल म्हटलं जातं, पॅलिओसिन इपोक. तर पहा, ड्युरिंग दिस पिरियड डिवाइडिंग फोर्स डायरेक्टली अर्बोरियर मॅमल्स टू अडॅप्ट टू लाईफ ऑन लँड. म्हणजे या टायमिंगला जेव्हा हे ह्युमन कुठं राहत होतं, झाडांवरती. म्हणजे जे झाडांवरती राहतात त्यांना काय म्हटलं जातं, अर्बोरियर. काय म्हटलं जातं, हर्बोरियर. परंतु जेव्हा डिवाइंडिंग झालं, म्हणजे तिथं काय झालं, वनवा पेटला. काय झालं, वनवा पेटला. त्याच्यानंतर काय झालं, फॉरेस्ट फोर्स अरेबल मॅमल्स टू अडॅप्ट टू लाईफ ऑन लँड. मग ते जे ॲनिमल्स झाडांवरती राहत होते, जेव्हा त्या जंगलाला त्या वनवा लागला, म्हणजे तिथं वनवा पेटला, त्याच्यानंतर तिथं जे ह्युमन्स राहत होते ते कुठं राहायला आले, लाईफ ऑन दी लँड. मग जमिनीवरती राहायला लागले. तर त्याच्यानंतर काय सांगितले पहा, दिस डिसेंट मस्ट हॅव बीन ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे त्यांचं हे ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे त्यांच्यामध्ये एक इव्होल्युशन झाले अशा प्रकारे. तर पहा, तिथं काय झालं, इन दी एक्झॅक्टली त्या पोझिशनला ते जेव्हा लँडवरती गेले, ते डिसेंट मस्ट हॅव बीन ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे त्यांचं हे इव्होल्युशन अशा पद्धतीने झालं. आधी अर्बोरियल होते, त्याच्यानंतर ते कसे झाले, लँडवरती राहायला गेले, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स त्यांच्यामध्ये झाला आहे. तर पहा, इन दी फॉलोविंग चार्ट इट कॅन बी सीन दॅट वी आर मोस्ट क्लोज रिलेटेड टू गिबन्स, चिंपांझीज अँड गोरिलास. म्हणजे एक चार्ट आपल्याला दिला आहे की त्याच्यावरून काय समजते, आपण खरंच क्लोजली रिलेटेड त्या मंकींशी होतो का. हे आपल्याला त्या मंकींचे जे नाव आहे ते गिबन्स असेल, चिंपांझीज असेल आणि गोरिलाज असेल, अशा प्रकारचे त्यांचे नेमिंग आपल्याला दिलेले आहे. तर पाहू आपण एक्झॅक्ट त्यांच्या चार्टमध्ये काय आपल्याला माहिती दिलेली. तर पहा, तर हा जो चार्ट आहे याच्यावरून आपण असं समजतं आहे की जे मॅमल्स होते, हे मॅमल्स डायरेक्टली क्लोजली रिलेटेड होते. गोरिला असेल, चिंपांझी असेल, त्याच्याचबरोबर गिबन्स असतील याच्याशी. तर पहा, हा जो चार्ट आहे क्लास मॅमेलियाचा दिलेला आहे आपल्याला. क्लास मॅमेलियन्स म्हणजे त्याच्यामध्ये सर्व सस्तन प्राणी येतात. तर याच्यामध्ये जो फर्स्ट आहे तो काय आहे तर मार्सुपियस. काय आहेत, मार्सुपियस ॲनिमल कोणाला म्हटलं जातं, मॅमेलियामध्ये 3 क्लास पाहायला भेटतात. फर्स्ट आहे तो मार्सुपियस, सेकंड आहे ते मोनोट्रिप्स, and third one is the eutherius. So first we see marsupials. This marsupials it include pouch animal. त्या ॲनिमलला पाऊच प्रेझेंट असतं आणि त्या पाऊचमध्ये त्यांचं यंग वन हे काय असतं, तिथं फिडिंगसाठी ते प्रेझेंट असते त्या पाऊचमध्ये. त्याच्यानंतर मोनोट्रिम्स म्हणजे एग लेइंग ॲनिमल्स
असतात, मॅमल्स असतात. त्याचबरोबर युथेरिन्स म्हणजे प्लासेंटल मॅमल्स. प्लासेंटा म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, तर प्लासेंटा हा कुठं प्रेझेंट असतो, बिटवीन दी मदर ब्लड अँड फिटस ब्लड. त्याच्यामध्ये मिडला काय असतो, तो प्लासेंटा प्रेझेंट असतो. तर पहा, युथेरिन्स जे मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये जे प्लासेंटल मॅमल्स म्हणून आपण ओळखते, त्याच्यामध्ये ऑर्डर प्रायमेट सर्व त्याच्यामध्ये ॲनिमल्स येतात. तर प्रायमेटमध्ये सुद्धा 2 सब टाईप्स आपल्याला पाहायला भेटतात. सब ऑर्डर आहेत त्या सेकंड आहे ती पोरिसेमी अँड सब ऑर्डर सेकंड. फर्स्ट सब ऑर्डर आहे ती पोरिसेमी, सेकंड आहे सब ऑर्डर अँथ्रोपॉइडा. तर या पोरिसेमीमध्ये 2 टाईपचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात. तर त्याच्यामध्ये आहे लेम्युरस आणि डायरेक्टली टार्सियर असा हे 2 प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पोरिसेमीमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर सब ऑर्डर आहे अँथ्रोपॉइडिया. या अँथ्रोपॉइडियामध्ये 3 प्रकारच्या मंकीज आपल्याला पाहायला भेटतात. न्यू वर्ल्ड मंकीज, ओल्ड वर्ल्ड मंकीज, देन होमिनॉइडिया मंकीज. तर पहा, न्यू वर्ल्ड मंकीज लॉंग असतात पहा, आणि त्याच्यानंतर लॉंग आहे, त्याच्याचबरोबर लॉंग अँड नॉन प्रीहेन्साईल टेल म्हणजे यांची टेल कशी असते, लॉंग. याच्यामध्ये स्क्वॅरल असेल, मंकी असेल, स्पायडर मंकी असेल, स्क्वॅरल मंकी असेल, अशा प्रकारच्या मंकीज पाहायला भेटतात. त्याच्यानंतर ओल्ड वर्ल्ड मंकीज काय आहेत, ओल्ड वर्ल्ड मंकीज. तर याच्यामध्ये शॉर्ट नॉन प्रीहेन्साईल टेल, त्यांची टेल कशी असते, शॉर्ट असते. याच्यामध्ये बबून्स असेल, मॅकॅक्यूज असेल, त्याच्याचबरोबर लंगूर म्हणजे वानर, अशा प्रकारच्या मंकीज आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर थर्ड अँथ्रोपॉइडिया हा ऑर्डर प्रायमेटमधला थर्ड मेन पार्ट आहे पहा, होमिनॉइडिया. तर याच्यामध्ये टेलर्स म्हणजे टेललेस असतात. कशा असतात, टेलर्स नाही, तिथं टेललेस ग्रेट ॲप्स काय असतात, ग्रेट एप्स, अशा प्रकारचे मंकीज आपल्याला पाहायला भेटतात. तर हे जे होमिनॉइडिया याच्यामध्ये परत 3 सब टाईप आपल्याला पाहायला भेटतात, हायलोबॅटिडी, देन पॉन्जिडी, देन होमिनिडी. तर पहा, फर्स्ट आहे तो हायलोबॅटिडी. याच्यामध्ये अर्बोरियल एप्स असतात, जे मंकीज आहेत त्या कशा असतात, अर्बोरियल झाडांवरती राहणाऱ्या. त्याच्याचबरोबर गिबन्स. त्याच्यानंतर सेमी अर्बोरियल एप्स म्हणजे हा काही निम्म्या कालावधीपर्यंत त्या कुठं राहतात, तर डायरेक्टली झाडावरती राहतात, आणि निम्म्या कालावधीमध्ये कुठं राहतात, तर पूर्णपणे लँडवरती राहतात. त्यांना म्हटलं जातं सेमी अर्बोरियल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, गोरिला असेल, चिंपाजी असेल, अँड ऑर्नॅगुटॅन. हे जे आहेत ते काय आहेत, हे मंकीज आपल्याला पॉन्जिडी या सब क्लासमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आहे होमिनिडी. काय आहे, होमिनिडी म्हणजे हे कशा असतात, इरेक्ट असतात, स्ट्रेट असतात पोश्चर. त्याच्याचबरोबर ह्युमन बिंगसारखेच असतात. म्हणजे या सर्वांचं क्लासिफिकेशनवरून आपल्याला काय समजते, आपण कोणाशी रिलेटेड होतो, तर या मंकीशी रिलेटेड होतो. त्याच्यानंतर एकदम इरेक्ट होमिनिडी या स्टेजमध्ये एक ह्युमन बिंग आपल्याला इरेक्ट अशा स्टेजमध्ये पाहायला भेटला आहे. तर त्याच्यानंतर आपण काय पाहतो, तर एक्झॅक्ट हे जे फर्स्ट इंट्रोडक्शन आपण पाहिलं, तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एक्झॅक्ट हे जे कॅरेक्टर्स आपण पाहणार आहेत, ह्युमन इव्होल्युशन कोणत्या पद्धतीने होत आहे. तर पहा, एक्झॅक्टली इट इज क्लिअर दॅट, आपण जेव्हा तो चार्ट पाहिला आत्ता मॅमलचा, तर याच्यावरून काय समजलं, इट इज क्लिअर दॅट वी आर मोस्ट क्लोजली रिलेटेड टू गिबन्स, चिंपांजीज अँड गोरिलाज. आपल्याला हे समजलं त्याच्यावरून, आपण ह्युमन हे गिबन्स, चिंपांजी आणि गोरिलाज यांच्याशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर द मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड्स इन अ ट्रान्झिशन फ्रॉम एप टू मॅन कन्सिडर फर्दर. आता एक्झॅक्टली मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड्स म्हणजे एक्झॅक्टली मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला त्यांच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स हे सेम दिसत आहेत. आता त्यांचे कसे इव्होल्युशन झालं हे आपल्याला पाहिजे, फ्रॉम एप टू मॅन, एपपासून मॅनपर्यंत कशा पद्धतीने काय झालं आहे, तर यांचं कन्व्हर्जन झालं, इव्होल्युशन झालं आपल्याला पाहायचं. तर पहा, एक्झॅक्टली इथं काय सांगितलं, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स हॅव बीन ॲक्वायर्ड बाय मॅन द कोर्स ऑफ इव्होल्युशन. तर पहा, मेजर चान्सेस टूक प्लेस इन इव्होल्युशन ऑफ मॅन इन्क्लूड इंक्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. म्हणजे फर्स्ट जेव्हा इव्होल्युशन होत गेलं त्या मंकीमध्ये, फर्स्ट त्यांना काय चेंज दिसला, मेजर चेंज काय दिसला आहे, तर एक्झॅक्टली मेजर चेंज दिसला दॅट टूक प्लेस इन इव्होल्युशन ऑफ मॅन इन्क्लूड इंक्रीज इन साईज म्हणजे त्या मानवाचा आकार वाढत गेला, त्याच्याचबरोबर अँड कॉम्प्लेक्सिटी काय,
तर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंती, म्हणजे तो जास्त गुंतागुंतीने विचार करायला लागला ब्रेनमध्ये. त्याच्याचबरोबर नेक्स्ट काय आहे तर अँड एनहान्स इंटेलिजन्स, त्यांची बौद्धिक क्षमता ही काय झाली वाढली. त्याच्यानंतर इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी, त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी काय झाली इंक्रीज झाली. म्हणजे क्रॅनियम आपल्या ब्रेनच्या वरती काय असते कवटी असते आणि त्याचीसुद्धा कॅपॅसिटी काय होते इंक्रीज होते, म्हणजे इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी. त्याच्याच नंतर बायपेडल लोकोमोशन, काय झालं बायपेडल बायपेडल म्हणजे 2 पायावर चालणे. अशा पद्धतीने ते काय झाले, आधी त्यांना 4 पाय होते, त्याच्यानंतर बायपेडल लोकोमोशन झालं म्हणजे एक्झॅक्टली ते 2 पायावर चालायला लागले. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जसं जसं इव्होल्युशन होत गेलं तसं तसं मंकीमध्ये ह्युमन टू चिंपांझी गोरिला अशा प्रकारचे इव्होल्युशन स्टेप बाय स्टेप होत गेले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले अपोजेबल थंब. आता जो थंब आहे तो फिंगरच्या अपोजिट साईडला प्रेझेंट आहे, म्हणजे कोणतीही वस्तू आपण जड वस्तू उचलू शकतो, म्हणजे अपोजिट टू फिंगर, म्हणजे एक्झॅक्टली तो थंब कसा झाला आहे सगळे फिंगर्स एका साईडला आणि थंब अपोजिट साईडला, अशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय झालं इरेक्ट पोश्चर. काय झालं इरेक्ट पोश्चर म्हणजे नेमकं काय झालं पहा सरळ असं तो उभा राहू लागला, म्हणजे सरळ उभा राहण्यासाठी त्यांना मदत झाली नंतरच्या स्टेपमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा शॉर्टनिंग ऑफ 4 लिम्स. आता 4 लिम्स म्हणजे त्यांना किती लिम्स होते 4 लिम्स होते. किती होते 4 लिम्स, म्हणजे पुढचे 2 पाय आणि डायरेक्टली पाठीमागचे 2 पाय असे 4 लिम्स होते, त्यांना 4 पाय होते. परंतु शॉर्टनिंग ऑफ 4 लिम्स म्हणजे जे आपले हात आहेत त्यांची जी लेंथ आहे ही शॉर्ट झाली, म्हणजे ते 4 लिम्स झाले पुढचे हात झाले 2, म्हणजे त्यांचं शॉर्टनिंग झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले लेंथनिंग ऑफ हाइंड लिम्स. आणि जे हाइंड लिम्स आहे म्हणजे इथं दाखवलं पहा हाइंड लिम्स म्हणजे एक्झॅक्टली इथं अपोजिट थंब दाखवला आहे. त्याच्यानंतर ते एक्झॅक्टली त्यांचे जे पुढचे जे आर्म्स असतात आपण म्हणतो आर्म्स, तसे ते कसे झालेत तर लॉंग झालेत, शॉर्ट झालेत. पुढचे जे लिम्स आहेत 4 लिम्स हे शॉर्ट झाले आणि जे हँड लिम्स आहेत हे काय झाले लॉंग झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा डेव्हलपमेंट ऑफ चिन. काय सांगितलं डेव्हलपमेंट ऑफ चिन म्हणजे एक्झॅक्टली त्यांचा फेस हा जो ब्रॉड झाला आणि चिन म्हणजे त्यांची जी हनुवटी या हनुवटीची ग्रोथ झाली, त्याचा विकास झाला, डेव्हलपमेंट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डर. काय सांगितले ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डर म्हणजे कमरेचा खालचा जो रिजन आहे हा जो पेल्विक गर्डरचा रिजन आहे हा काय झाला ब्रॉड झाला, त्याची साईज त्याची गर्थ वाढू लागली, म्हणजेच ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा डेव्हलपमेंट ऑफ लंबर कर्वेचर. म्हणजे जो मणका असतो त्या मणक्यामध्ये सुद्धा काय झाली लंबर कर्वेचर म्हणजे एस शेपचा कर्व तयार झाला आहे मणक्यामध्ये आणि त्याची सुद्धा डेव्हलपमेंट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले सोशियल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. काय झाली सोशियल अँड कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिकरित्या तो ह्युमन काय झाला डेव्हलप झाला आहे. म्हणजे एक्झॅक्ट तिथं काय झालं आहे फर्स्ट काय आर्टिक्युलेटेड स्पीच म्हणजे तो शब्द बोलू लागला, त्याच्यामध्ये एखादी कला येऊ लागली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय झाले टूल्स म्हणजे तो शस्त्रे निर्माण तयार करू लागला. म्हणजे अशा प्रकारची डेव्हलपमेंट या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे एक्झॅक्टली अशा पद्धतीने त्या ह्युमन पर्यंत म्हणजे मंकीजपासून ह्युमनपर्यंत त्यांचं इव्होल्युशन होत गेले. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं पहा क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बिंग इंक्रीज over period of time and large size of frontal lobe help in development of high forehead. आता पहा क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बिंग इंक्रीज म्हणजे क्रॅनियल कॅपॅसिटीची जी क्षमता आहे ती कवटीची क्षमता म्हणजे ब्रेनमध्ये त्यांची क्षमता काय झाली इंक्रीज झाली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्याच्यानंतर काय झाले लार्ज साईज इन फ्रंटल लोब हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड म्हणजे फ्रंटल लोब म्हणजे जास्त प्रमाणात त्यांचा फेस हा ब्रॉड झाला आहे. त्याच्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड त्यांचं जे कपाळ आहे हे कपाळ काय झालं आहे मोठं झालं आहे म्हणजे हाय फोरहेड. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा increase in intelligence necessitated physical development so that body and brain could be used effectively and productively. Freedoms of 4 limbs from locomotive function. तर पहा increase in intelligence म्हणजे त्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता वाढली, necessitate physical development त्यांच्या शरीराची डेव्हलपमेंट होते so that the body and brain could be used आणि बॉडी आणि त्यांचा ब्रेन यूज होऊ लागला इफेक्टिवली अँड प्रोडक्टिवली. कसा त्याचं परिणामकारक आणि प्रोडक्टिवली ते यूज करू लागले. ब्रेन असेल
असेल, बॉडी असेल, यांची डेव्हलपमेंट झाल्याच्यानंतर ते काय झाले, यूज करू लागले. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ 4 लिम्स, म्हणजे जे 4 लिम्स आहेत त्यांना एक स्वातंत्र्य मिळाले फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन, म्हणजे आपण हात एकाच जागेवर ठेवू शकत नाहीत. आपण काय करू शकतो, कोणत्याही कामासाठी आपले जे 4 लिम्स आहेत, जे आर्म्स आहेत, हे यूज करू शकतो. त्यांना असं स्वातंत्र्य मिळाले. फ्रीडम ऑफ 4 लिम्स फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन अँड अपोजेबल थंब लेड टू बेटर युटिलायझेशन ऑफ हँड्स फॉर होल्डिंग ऑब्जेक्ट इफेक्टिवली अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल्स. तर पहा, जो अपोजिट थंब आपला जो तयार झाला आहे अँड अपोजिटेबल थंब लेड टू बेटर युटिलायझेशन, त्याचा आपल्याला असा उपयोग होऊ लागला आहे ऑफ हँड्स ऑफ होल्डिंग ऑब्जेक्ट, म्हणजे कोणत्याही स्मॉल वस्तू पकडण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो इफेक्टिवली, परिणामकारकपणे. अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल्स, म्हणजे त्याच्यामध्ये कौशल्य विकसित होत गेली. जसं जसं त्याच्या इंटेलिजन्स, बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होत गेली, मोटर स्किल्स म्हणजे त्या ह्युमनमध्ये काय झाले, कौशल्य विकसित झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, बायपेडल लोकोमोशन. बायपेडल लोकोमोशन म्हणजे तो 2 पायांवर चालू लागला, मूव्हमेंट करू लागला. त्याच्याचबरोबर अपराईट पोच्चर म्हणजे डायरेक्टली त्याच्या पायांची मूव्हमेंट डायरेक्टली दोन्ही पाय बरोबरच आपण हे करतो का पुढे मागे, म्हणजे अपराईट पोर्शन म्हणजे एक पुढे आणि एक पाठीमागे, असे ते बायपेडल लोकोमोशन असते, अपराईट पोच्चर म्हटलं जातं. त्याच्याच नंतर नेक्स्ट सांगितलं आहे, कफल्ड विथ स्टेरोस्कोपिक विजन हेल्प मॅन टू मूव्ह अराउंड सेफली ऑन लँड, म्हणजे कपल्ड विथ स्टेरोस्कोपिक विजन म्हणजे तो पूर्णपणे काय झाला आहे, सरळ ताट उभे राहिला. त्याच्याचबरोबर त्यांचे जे डोळे, ते डोळे पुढच्या बाजूने असल्यामुळे, म्हणजे आपले डोळे पुढच्या बाजूने असल्यामुळे आपण सेफली त्या लँडवरती चालू शकते. म्हणजेच त्याच्यामध्ये अपराईट पोच्चर आहे, ते सरळ ताट आणि अपराईट पोझिशनने ते चालू शकतात. त्याच्याचबरोबर स्टेरोस्कोपिक विजन म्हणजे त्यांचे जे आईज आहेत हे पुढच्या साईडला आहे, त्याच्यामुळं इट हेल्प टू मॅन टू मूव्ह अराउंड सेफली ऑन लँड, म्हणजे सेफली तो काय करू शकतो, लँडवरती मूव्ह होऊ शकतो. तर पहा एक्झॅक्ट त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं, इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन वॉज ट्रेस्ड विथ द हेल्प ऑफ फॉसिल रिमेन्स फाउंड अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन वॉज ट्रेस विथ द हेल्प ऑफ फॉसिल रिमेन्स फाउंड ओव्हर पिरियड ऑफ टाईम, म्हणजे एक्झॅक्टली इव्होल्युशनरी जी हिस्ट्री आहे ही मॅनने व्यवस्थितरित्या ट्रेस केली विथ द हेल्प ऑफ फॉसिल, जीवाश्मांच्या सहाय्याने, रिमेन्स फाउंड ओव्हर पिरियड ऑफ टाईम, एका जिओलॉजिकल स्केलमध्ये त्यांनी काय केली, हिस्ट्री पूर्णपणे एक ट्रेस केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले, सो इट इज क्लिअर दॅट देअर इज अ ग्रॅज्युअल इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी, मग आपल्याला एवढ्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून समजतं आहे काय होतं आहे, सो इट क्लिअर दॅट देअर इज ग्रॅज्युअल इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी शेप ऑफ दी स्कल. त्याच्याचबरोबर स्कल म्हणजे त्यांच्या जे त्यांची जी ब्रेनची कवटी, त्याचा शेपसुद्धा काय झाला, चेंज झाला आहे. डेंटिशन ऑफ दी ॲन्सेस्ट्रल ह्युमन स्टील डेट, म्हणजे त्या डेंटिशनला पूर्णपणे एक रचना आली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, तर ही जी प्रोसेस आहे, आवर जर्नी ऑफ इव्होल्युशन स्टील कंटिन्युअस, म्हणजे अशा पद्धतीने आपली जी जर्नी आहे इव्होल्युशन मंकी टू ह्युमन, अशा प्रकारे ती कंटिन्युअस आपल्याला दिसते. तर आपल्या पुस्तकामध्ये त्याची डायग्रॅम व्यवस्थितरित्या दिलेली, फर्स्ट मंकी, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज, अशा त्याच्यानंतर ह्युमन कसा इव्होल्युशन झालं, कशा प्रकारे तो डायरेक्टली त्याच्यामध्ये चेंजेस झाले, हे आपल्याला बुकमध्ये व्यवस्थितरित्या त्याची डायग्रॅम दिलेली आहे. तर पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये सांगितलं आहे अशा पद्धतीने त्या ह्युमनमध्ये काय झाले, इव्होल्युशन झाले. तर पहा, सम ऑफ आवर ॲन्सेस्टर अँड देअर इव्होल्युशनरी हिस्ट्री इज शोन इन द टेबल. आता एक टेबल आपल्याला पाहायचं आहे, त्याच्यामध्ये ॲन्सेस्टर त्यांचे पूर्वज आणि त्यांच्यामध्ये इव्होल्युशन हिस्ट्री एका टेबलमध्ये दिलेली. द अबाव टेबल क्लिअरली शोज द ग्रॅज्युअल इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी, शेप ऑफ द स्कल, डेंटिशन ऑफ द ॲन्सेस्ट्रल अँड ह्युमन टिल दी डेट, हे आपल्याला पाहायचं आहे. तर पाहू आपण तो टेबल, एक्झॅक्टली त्या टेबलमध्ये आपल्याला काय माहिती दिली, तर पहा ह्युमन इव्होल्युशनचा असा टेबल्स आहे. त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला 7 टाईपच्या ज्या मंकीज आहेत त्या मंकीज आपल्याला पाहिजेत आणि त्यांचे हेड्स म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजे. तर पहा फर्स्ट मंकीज आहे ती ड्रायोप्थिकस. कोणती आहे, ड्रायोप्थिकस. तर पहा ॲपियरन्स म्हणजे एक्झॅक्ट ती कशी दिसते आपल्याला, हेड्स म्हणजे पूर्ण त्याचे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजेत. ॲपियरन्स ती एप लाईक दिसते. त्याच्यानंतर साईट ऑफ द फॉसिल्स रेकॉर्ड म्हणजे एक्झॅक्टली ही कुठे आपल्याला सापडली ही ड्रायोप्थिकस मंकी. तर पहा साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, देन हेरिटाय लायगिना
हरियाणा, लायंगा, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी आपल्याला ड्रायोप्थिकस या प्रकारची ही मंकी सापडलेली. त्याचा जो पिरियड आहे हा पिरियड मायासिन इपोक 20 to 25 मिलियन इयर्स अगो, या म्हणजे 20 to 25 मिलियन्स अगो त्याचा पिरियड आपल्याला म्हणजे ती आपल्याला शोधली, सर्च केली तेव्हा सापडले. त्याच्यानंतर स्केलेटल फीचर्स या ड्रायोप्थिकसमध्ये दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पोचर म्हणजे हे कसे आहेत, सेमी इरेक्ट म्हणजे जास्त स्ट्रेट झालेले नाही आहेत, हाफ स्ट्रेट आहेत, सेमी इरेक्ट. त्याच्यानंतर क्रॅनियल कॅपॅसिटी या मंकींची दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर स्पेशल फीचर्स इफ एनी म्हणजे कोणतंही त्याचं स्पेशल कॅरेक्टर काय सांगितलं आहे, क्लोज सिमिलर टू चिंपाजीज म्हणजे त्या ड्रायोप्थिकस या ज्या मंकीज आहेत ह्या चिंपाजी सारख्याच आहेत. कोणासाठी, चिंपाजी सारख्या. त्याच्यानंतर सेकंड मंकी आहे ती रॅमॅप्थिकस. कोणती आहे, रॅम्पिथिकस. काय आहे, रॅमॅप्थिकस. तर पहा याच्यामध्ये काय, हे मॅन सारखे दिसते, त्यांचा अपिअरन्स मॅन लाईक आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर काय सांगितलं, हे साईट ऑफ द फॉसिल्स रेकॉर्ड म्हणजे एक्झॅक्टली कुठं पाहायला भेटलात, शिवालिक हिल्स इन इंडियामध्ये शिवालिक हिल्स स्टेशन आहे तिथं आपल्याला पाहायला भेटलं. त्याच्यानंतर इव्हन इन केनया इथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं. त्याच्यानंतर त्यांचा जो पिरियड आहे एक्झॅक्टली ते किती कुठे सापडला तर आपल्याला पहा, मायोसिन अँड म्हणजे कोणत्या पिरियडमध्ये, जिओलॉजिकल टाईम स्केलचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये सांगितला आहे, मायोसिन अँड अर्ली प्लायोसिन इफोक 14 to 12 मिलियन्स अगो इयर्स अगो म्हणजे 12 to 14 मिलियन इयर्स अगो अशा पद्धतीने या एवढ्या वर्षांपूर्वी आपल्याला या मंकी सापडल्या आहेत. ह्या मॅन लाईक आहे, त्याच्याचबरोबर इरेक्ट एकदम स्ट्रेट आहेत, त्याच्याचबरोबर क्रॅनियल कॅपॅसिटी यांची दिलेली नाही, स्केलेटल फीचर्स दिलेले नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं, हे यांचं स्पेशल कॅरेक्टरसुद्धा आपल्याला दिलेलं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिजे ते ऑस्ट्रेलोपिथिकस. कोणतं, ऑस्ट्रेलोपिथिकस. यांचं ॲपिअरन्स एक्झॅक्ट कसं दिसतात, कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन सारखे यांच्यामध्ये कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, एक्झॅक्टली साईट कुठं ह्या रेकॉर्ड केल्यात या मंकीज, टंग इन साऊथ आफ्रिका, देन इथिओपिया, देन तांझानिया या अशा ठिकाणी ह्या मंकीज आपल्याला सापडले आहेत. पिरियड एक्झॅक्टली कधी किती वर्षांपूर्वी यांचं कलेक्शन केलेलं आहे तर पहा, लेट प्लायोसिन हा एक जिओलॉजिकल टाईम स्केल आहे, और अर्ली प्लिस्टोसिन इपोक अबाउट 4 to 1.8 मिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्केलेटल फीचर्स एक्झॅक्ट ह्या मंकी कशा आहेत, स्केलेटल फीचर्स काय सांगितले याच्यामध्ये, नॉट टॉलर दॅन 4 फीट, जॉज लार्जर देन प्रोग्नॅथस फेस. त्याच्यानंतर चीन इज ॲबसेंट, देन लंबार कर्वेचर इज प्रेझेंट म्हणजे एस शेपचं कर्वेचर यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, चीन इज ॲबसेंट. त्याच्यानंतर जॉज यांचे कसे असतात, लार्जर असतात, प्रोग्नॅथस फेस कसा असतो, फेस हा लार्ज झालेला असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पोश्चर म्हणजे हे एक्झॅक्टली त्यांची जी हाइंड लिम्स आहेत हे कसे मुवमेंट करतात, अपराईट. त्याच्यानंतर एक्झॅक्टली यांच्यामध्ये क्रॅनियल कॅपॅसिटी सांगितली, त्यांच्या ब्रेनची कॅपॅसिटी तर पहा 450 to 600 क्युबिक सेंटीमीटर, CC मीन्स क्युबिक सेंटीमीटर एवढी त्यांच्या ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर स्पेशल फीचर एक कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. स्पेशल कॅरेक्टर काय सांगितलं आहे, मॅन विथ ए ब्रेन म्हणजे मॅन बरोबरच ए ब्रेन बरोबर यांचं काय केलेलं आहे, यांच्यामध्ये अशा प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर फोर्थ नंबरची जी मंकी आहे त्याच्यामध्ये हँडीमॅन लाईक काय दिले, हँडीमॅन लाईक म्हणजे साधन किंवा वस्तू त्याच्यासारखी ते काय करू लागला, तयार करू लागला. ॲपिअरन्स हँडीमॅन लाईक कसा असतो, हँडीमॅन लाईक. त्याच्यानंतर एक्झॅक्टली ह्या कुठं रेकॉर्ड केलेल्या आहेत मंकी तर पहा, ओल्दुवाई, देन गॉर्क, तांझानिया इन आफ्रिकामध्ये हे सापडलेले आहेत. त्याच्यानंतर जिओलॉजिकल टाईम स्केल किती वर्षांपूर्वी, लेट प्लायोसिन और अर्ली प्लिस्टोसिन 2.5 to 1.4 मिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर स्केलेटल फीचर्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत, त्यांचा लोअर जॉ प्रेझेंट असतो, लाईटली बिल्ट असतात. त्याच्यानंतर डेंटिशन मोर लाईक मॉडर्न मॅन सारखंच त्यांचं डेंटिशन असते. त्याच्यानंतर स्मॉलर मोलार्स, त्यांचे जे मोलार्स टीथ असतात हे स्मॉलर असतात. त्याच्याच बरोबर पोश्चर म्हणजे त्या इरेक्ट असतात. त्याच्यानंतर क्रॅनियल कॅपॅसिटी ही 650 to 800 क्युबिक सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर स्पेशल फीचर्स या होमो हॅबिलिसचं काय सांगितले, प्रोबॅबली डिड नॉट ईट मीट, हे मीठ खात नाही, त्याच्याचबरोबर म्हणजे मटण खात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले, मेड टूल्स फ्रॉम स्टोन्स म्हणजे हे काय करतात, टूल्स म्हणजे साधने शस्त्रे तयार करतात कशापासून, स्टोन्सपासून म्हणजे दगडांपासून. त्याच्यानंतर निक नेम हँडीमॅन, ह्या ज्या होमो हॅबिलिस आहेत ह्या होमो
हॅबिलिटीचं निकनेम काय आहे तर हँडीमॅन आहे. त्याच्यानंतर होमो इरेक्टस पाहिजे, काय पाहिजे होमो इरेक्टस. तर होमो इरेक्टस यांचा जो ॲपियरन्स आहे एपमॅन म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर साईट ऑफ द फॉसिल्स रेकॉर्ड ह्या कुठे रेकॉर्ड केलेल्या आहेत जावा अँड पेकिंग इथं यांचं रेकॉर्ड झालेलं आहे. त्याच्यानंतर पिरियड यांचा कधी एक्झॅक्टली त्यांचं टायमिंग रेकॉर्ड केलेला मिडल ऑफ द प्लिस्टोसीन जिओलॉजिकल टाइम स्केल दिले इपोक 1.5 मिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर स्केलेटल फीचर दिलेत, मेन त्यांचे स्केलेटनचे कॅरेक्टर्स दिलेले आहेत. तर पहा 5 फीट हाईट, प्रोग्नॅथस फेस. त्याच्यानंतर डायरेक्टली मॅसिव्ह जॉज म्हणजे त्यांचे जॉ कसे असतात मॅसिव्ह असतात. फेस हा पुढे आलेला असतो. त्याच्यानंतर ह्यूज टीथ जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. चिन इज ॲबसेंट, हनवटी ही ॲबसेंट असते. बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट म्हणजे बोनी आयब्रोज असतात, आयब्रोज ह्या बोननी बनलेल्या असतात. त्याच्यानंतर पोश्चर कसे असतात हे इरेक्ट असतात. क्रॅनियल कॅपॅसिटी 900 क्युबिक सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले प्रोबॅबली इट मेट शक्यतो हे मटण खातात. ओमनीहोरस माइट हॅव यूज फायर म्हणजे हे ओमनीहोरस जे असतात हे ओमनीहोरस कशासाठी तर फायर म्हणून ओमनीहोरस माइट हॅव यूज फायर म्हणजे ते फायर यूज करतात डायरेक्टली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे नेक्स्ट मंकी आहे 6 नंबरची. तर पहा निनेंडेर्थल मॅन. तर याच्यामध्ये ही जे याचा ॲपियरन्स कसं आहे ॲडव्हान्स प्री हिस्टॉरिक मॅन म्हणजे डेव्हलप ब्रेन असतो यांच्यामध्ये. त्याच्यानंतर एक्झॅक्टली ह्या कुठं आपल्याला पाहायला भेटतात निनेंडेर्थल व्हॅली जर्मनी येथे आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानंतर त्याचा जो एक्झॅक्टली रेकॉर्ड केलेला टायमिंग लेट प्लिस्टोसीन इपोक. त्याच्यानंतर कधी तयार झालेले आहेत तर एक्झॅक्टली किती टायमिंगला यांचं कलेक्शन केलेलं आहे किती वर्षांपूर्वी 1 लाख टू डायरेक्टली 40,000 इयर्स अगो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले स्केलेटल फीचर हेवी बिल्ड शॉर्ट प्रॉमिनंट ब्रोज. त्याच्यानंतर रिडजेस लो फोरहेड त्यांचं फोरहेड रिडजेस असतं खालच्या साईडला असतं. डीप जॉज हे डीप असतात. त्याच्यानंतर चिन इज ॲबसेंट आउटवर्डली कवर्ड थायबोन्स. त्याच्यानंतर हे त्याच्या आउटवर्डली बाहेरच्या साईडने त्यांचे जे थायबोन्स असतात हे कवर्ड केलेले असतात. त्याच्याचबरोबर यांचं पोश्चर हे इरेक्ट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे 1400 क्युबिक सेंटीमीटर एवढी त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी असते. स्पेशल फीचर्स याच्यामध्ये सांगितले यूज हाईड बरीड देअर डेड म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाला तर ते काय करत असतात म्हणजे हाईड बरीड म्हणजे त्यांना खड्डा खांदून ते पुरत असतात. अशा प्रकारच्या ह्या मंकीज आहेत. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टेड फ्लिंट टूल्स आणि यांनी एकदम नाजूक शस्त्रास्त्रे टूल्स त्यांनी तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर लास्ट आहे ती मंकीज आहे होमोसॅपियन्स. कोणती आहे होमोसॅपियन्स. तर होमोसॅपियन्समध्ये आपल्याला एक्झॅक्टली ॲपियरन्स याचा कसा दिसतो मॉडर्न मॅनसारखं दिसते आपल्याला. हे मॉडर्न मॅन आत्ताच्यासारखं मॅन. याचं रेकॉर्ड कधी केलेलं आहे तर आफ्रिकामध्ये याचं रेकॉर्ड केलेलं आहे. याचा पिरियड दिलेला नाही जिओलॉजिकल टाइम स्केल. स्केलेटल फीचर दिलेलं नाही. पोश्चर म्हणजे ह्युमन कसा असतो डायरेक्टली स्ट्रेट असतो इरेक्ट असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याचं दिलं आहे क्रॅनियल कॅपॅसिटी ही किती असते तर ह्युमनमध्ये 1450 एवढी क्युबिक सेंटीमीटर एवढी काय असते त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी असते. त्याच्यानंतर स्पेशल फीचर्स आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर एक्झॅक्टली ही जी होमोसॅपियन्स आहेत डेव्हलप डिस्टिंक्ट रेसेस म्हणजे म्हणजे यांचा विकास कसा होतो वंश डिस्टिंक्ट रेसेस वेगवेगळ्या प्रकारे यांचा विकास होत असतो. त्याच्यानंतर डेव्हलप केव आर्ट म्हणजे गुहांमध्ये डेव्हलप होतात अबाउट 18,000 इयर्स अगो. कधी डेव्हलप झालेले 18,000 इयर्स अगो. सो टुडे वी completed this point is the human evolution. So your 5 number chapter is totally completed. We see 2 points in this chapter. First one is the modern synthetic theory, then next is the origin exactly human evolution. So today we stop here. Remaining next chapter we see in next lecture.